कारण तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास केला असेल ना, तरी देखील या शेवटच्या काही दिवसांमध्येच तुम्ही जी तयारी करता किंवा जी स्ट्रॅटेजी ठरवता ना, त्याच्यावरच तुमचा पेपर पास होऊ शकता. पेपर सोडवत असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने पेपर आपण सोडवला पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर कोणता विषय अगोदर घ्यायचा, कोणता विषय नंतर घ्यायचा, प्रत्येक विषयाला किती वेळ दिला गेला पाहिजे, हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि यावेळेस आता मात्र आपल्याला परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पात्र व्हायचीच आहे ना, तर त्यासाठी मित्रांनो काय करायचंय बघा, पेपर 1 आणि पेपर 2. जय हिंद मित्रांनो, नमस्कार. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 आता 28 जूनला होणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आणि हेच दिवस सगळ्यात महत्वाचे आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे, जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, त्या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही तुमचा पेपर सोडवला तर 101% मित्रांनो तुम्ही अगदी सहजपणे ही शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होऊ शकता. आणि तुम्हाला तुमची कार्यरत सेवेमध्ये असलेले शिक्षकांना देखील ही टीईटी पात्र करणे बंधनकारक आहे. तसेच नवीन जे भावी शिक्षक होऊ पाहणारे उमेदवार आहेत यांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा पात्र करायची असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना या व्हिडिओचा फायदा झालेला आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. तुम्हाला देखील निश्चितच याचा खरोखर खूप फायदा होणार आहे. पेपर सोडवत असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने पेपर आपण सोडवला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर कोणता विषय अगोदर घ्यायचा, कोणता विषय नंतर घ्यायचा, प्रत्येक विषयाला किती वेळ दिला गेला पाहिजे, हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास केला असेल ना, तरी देखील या शेवटच्या काही दिवसांमध्येच तुम्ही जी तयारी करता किंवा जी स्ट्रॅटेजी ठरवता ना, त्याच्यावरच तुमचा पेपर पास होऊ शकता. हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला आणि तुम्हाला फायदा नाही झाला तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा. निश्चितच तुम्हाला याचा खूप फायदा होईल. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती तसेच पवित्र पोर्टलच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. मित्रांनो, चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 28 जून हा दिवस आहे. आणि यावेळेस आता मात्र आपल्याला परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पात्र व्हायचीच आहे ना, तर त्यासाठी मित्रांनो काय करायचंय बघा, पेपर 1 आणि पेपर 2. पहिली ते 5वी हे सर्वांना माहित आहे, आणि दुसरा पेपर हा 6वी ते 8वी साठी आहे. यामध्ये तुम्ही भाषा 1 म्हणून कोणतीही भाषा निवडू शकता. तुम्ही मराठी भाषा निवडली असेल प्रथम भाषा, दुसरी भाषा तुम्ही हिंदी देखील निवडू शकता, किंवा या ठिकाणी तुमची दुसरी भाषा इंग्रजी देखील असू शकते. काही उमेदवारांनी या ठिकाणी हिंदी भाषा निवडली असेल तर त्यांची द्वितीय भाषा हिंदी सोडून इंग्रजी किंवा मराठी देखील असू शकते. यामुळे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता यातली कोणतीही भाषा तुम्ही पहिली जरी घेतली तर दुसरी भाषा तुम्हाला ती सेम भाषा नसली पाहिजे. मग पहिली भाषा 30 गुणांसाठी आहे, आणि जे माध्यम तुम्ही निवडलेलं आहे साधारणतः त्याच माध्यमाची पहिली भाषा तुम्ही निवडलेली असते. उदाहरणार्थ तुम्ही मराठी भाषा पहिली निवडली म्हणजे तुम्ही पेपरचं माध्यम देखील मराठीच निवडलेले. आता या पेपरला तुम्हाला 30 प्रश्न आहेत मराठीचे, बरोबर आहे. त्यानंतर द्वितीय भाषा ही हिंदी निवडलेली असेल किंवा इंग्रजी निवडलेली असेल तरी देखील तुम्ही पेपर सोडवत असताना काय करायला पाहिजे मित्रांनो, प्रथम भाषा सुरुवातीला सोडवायची. भाषा हा जो विषय आहे यामध्ये तुम्ही 30 पैकी आरामशीर 25च्या वर गुण घेऊ शकता मित्रांनो. हे यामध्ये तुम्हाला एक पॅसेज, एक कविता आणि काही व्याकरणाचे प्रश्न असे मिळून तुम्हाला एकदम सोपे सोपे प्रश्न येतात. तुम्ही 30 पैकी 25चं टार्गेट ठेवू शकता मित्रांनो. आणि भाषा द्वितीय हिंदी जरी घेतली असेल तर मराठी हिंदी व्याकरण सारखंच येते, पद्धती तीच आहे. इथे देखील टार्गेट तुमचं 25 पर्यंत जाऊ शकते. आणि त्यानंतर म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला जर प्रथम भाषा निवडलेली मराठी असेल तर मराठीचा पेपर सोडवा, आणि द्वितीय भाषा जर तुम्ही मराठी सोडून दुसरी निवडली असेल तर दुसऱ्या नंबरला तुम्ही ती भाषा सोडवायची आहे. म्हणजे भाषा 1 पहिले सोडवायची, भाषा 2 दुसऱ्या नंबरला सोडवायची आहे. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे पहा तुम्ही CDP म्हणजे बाल मानसशास्त्र
व अध्यापन शास्त्राचे प्रश्न आहेत, 30 प्रश्न आहेत. तर तुम्ही साधारणतः तुम्हाला जर मानसशास्त्र या विषयाची भीती वाटत असेल तर मग तुम्ही परिसर अभ्यासाचे प्रश्न अगोदर घ्या आणि हे 30 प्रश्न आहेत. या 30 पैकी तुम्ही 20 मार्कांचं टार्गेट ठेवू शकता, 20+ टार्गेट ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही बघा 1 नंबरला प्रथम भाषा, 2 नंबरला द्वितीय भाषा, 3 नंबरला परिसर अभ्यास, 4 नंबरला मानसशास्त्र घेऊ शकता. मानसशास्त्राचे प्रश्न 30 आहेत, त्यापैकी 20+ तुम्ही ते टार्गेट ठेवायचंय मित्रांनो. 2-4 प्रश्न काही मानसशास्त्रज्ञांच्या उत्पत्तींवर आले, नाही आले तरी टेन्शन घेऊ नका. सोप्याकडून कठीणाकडे जा, सोप्याकडून कठीणाकडे जा आणि वेळ वाचवायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे 2 विभाग आहेत, भाषा 1 आणि भाषा 2, हे तुम्हाला 30 आणि 30 60 गुण देणारे आहेत. हे तुम्हाला जास्तीत जास्त, याला तुम्हाला 20 मिनिट आणि याला तुम्हाला 20 मिनिट, मॅक्सिमम 40 मिनिटात मध्ये हे सोडवायचं आहे. बघा इथेच तुमचा काय झालेला आहे, टाइम वाचवलेला आहे. हे 40 मिनिटापेक्षाही कमी मिनिटामध्ये होऊ शकते. तुम्ही या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये जर हे कंप्लीट केलं, टाइम लावून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 1-2 वेळा तुम्ही टाइम लावा, तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आता इथे 30 मिनिटात तुमचं 2 विषय कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्हाला इथे वेळ लागत असेल तर मॅक्सिमम 40 मिनिटापर्यंत टाइम द्या. मग आता पुढे तुम्हाला काय करायचंय, परिसर अभ्यासाचे प्रश्न आहेत, वाचणे आणि उत्तर सोडवणे. वाचणे आणि उत्तर सोडवणे, जागेवरच तुम्ही प्रश्नाला टिक करू शकता आणि एकाच वेळेस 9 ते 10 प्रश्नांचे उत्तर तिकडे तुम्हाला OMR शीट मध्ये काय करायचे आहे, सर्कल करायचे, डार्क करायचे. ओके, तर ते डार्क करण्याची जी प्रोसेस आहे, तुम्ही एकाच वेळेस 10-10 प्रश्नांना टार्गेट करून डार्क केलं ना, तर काय होणार आहे, तुमचं जे प्रश्नाचं उत्तर आहे, समजा क्वेश्चन नंबर 13 आहे तुमचा, तुम्हाला C ला डार्क करायचं होतं, परंतु तुम्ही काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 14च्या C ला डार्क केलं. असं इकडे प्रश्न पाहणे, इकडे डार्क करणे, त्यापेक्षा सलग एका क्रमाने करत गेले तर तुम्हाला लक्षात येते प्रश्न कोणता आहे आणि त्याचा ऑप्शन कोणता आहे. त्या फ्लो मध्ये तुम्ही व्यवस्थित करता. ही एक टीप लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो काय करायचंय तुम्हाला, पहिले भाषा 1, भाषा 2, त्यानंतर परिसर अभ्यास, त्यानंतर CDP आणि शेवटी गणित भूमिती का घ्यायचंय, कारण गणिताचे भूमितीचे प्रश्न सोपे जरी असले कधी कधी तर ते ट्रिकी असतात, वेळ खाऊ असतात ना, तर त्यामुळे आपला वेळ तिकडे जास्त गेला पाहिजेत. तर इथे परिसर अभ्यासाला तुम्हाला 30 प्रश्नासाठी तुम्ही 20 मिनिटे देऊ शकता आणि मानसशास्त्राला देखील तुम्ही 30 प्रश्नाला 20 ते 25 मिनिटं देऊ शकता. तर बघा तुम्ही आता तुमचा टोटल टाइम किती कंझ्युम झालेला आहे, 30, 40, 50 आणि 60, 70 मिनिटांमध्ये तुम्ही 120 गुणांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. 70 मिनिटांमध्ये 120 गुण तुम्ही कव्हर केलेले आहेत. आलं लक्षात? आता तुमचे राहिले कोणते, तर हे गणित आणि भूमितीचे 30 प्रश्न राहिलेले आहेत आणि तुम्हाला 150 पैकी तुमचे 70 मिनिट याच्यात गेलेले आहेत. म्हणजे 80 मिनिट तुम्हाला गणित आणि भूमितीसाठी मिळालेले आहेत. तर निश्चितच एका मिनिटामध्ये एक गणिताचा प्रश्न एखादा सॉल्व्ह होतो, दुसरा सॉल्व्ह होतो, परंतु काही प्रश्नामध्ये तुम्ही गुंतून जाता आणि त्यामुळे काय होते की तिथे तुमचा वेळ जाते. तर इथे तुम्ही 80 मिनिट म्हणजे 1 तास 20 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जर इथे वेळ वाढवायचा असेल तर तुम्ही हे 40 मिनिटाचं टार्गेट हे 2 विभागाला देऊ शकता. 20-20 मिनिट मराठी आणि जी दुसरी भाषा आहे त्याला, त्यानंतर प्रत्येकाला 20-20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं CDP परिसर अभ्यास. राहिले तुमचे या ठिकाणी आपण 70 मिनिट आहेत, तर 1 तास 10 मिनिट म्हणू शकतो. त्याला गणित आणि भूमितीला दिलं ना तर तुमचे गणित देखील अगदी आरामशीर सोडवणं होतात. तुमचा 150 पैकी 150 मार्काचा पेपर सोडवणं झालेला आहे. आता पेपर सोडवताना एक प्रश्न 1 मिनिट हे प्रमाण नाहीच, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला इकडे या 30 प्रश्नांना घड्याळ आपली सोबत असली पाहिजे, त्यांना लॉग वॉच असली पाहिजे, ती पाहून तुम्हाला द्यायचे. पेपर ऑफलाईन आहे, कुठलेही निगेटिव्ह मार्क नाही आहेत. त्यामुळे 1 मिनिटात 1 प्रश्न असं टार्गेट नाही आपलं, हे लक्षात ठेवा. इथे प्रत्येक विभागाला 20 मिनिट हे ठरवून घ्या आणि राहिलेले 120 मिनिट तुम्हाला इथे गणित भूमितीला द्यायचे आहेत, जेणेकरून तुमचे अॅक्युरसी लेवल जास्त असणार आहे आणि कुठलीही गोंधळ गडबड न करता शांततेने हे सगळं होणार आहे आणि होते. तसंच पेपर 2चं देखील प्लॅनिंग आहे. इथे देखील 20 मिनिटात भाषा 1, इथे 20 मिनिटात भाषा 2 आणि इथे CDP ला तुम्ही या ठिकाणी 25 मिनिट जास्त देऊ शकता. ठीक आहे, कारण काय, आता इथे
25 मिनिट जास्त म्हणजे 5 मिनिट जास्त देऊ शकता, किंवा मग 20च मिनिट दिले तरी पहा तुम्हाला आता 20, 40 आणि हे 60 टोटल मिनिट होते 150. मग तुमच्याकडे राहिले 90 मिनिटे. बघा इथे 6 आणि 3 9 म्हणजे 1 तास 30 मिनिटे है ना. आणखीन तुम्हाला जर वेळ इकडे कमी करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही आपला वेळ वाढवू शकता. गणित विज्ञानला तुम्हाला पहा, गणित आहे ना, गणिताला वेळ जातेच मित्रांनो. विज्ञानाचे काही प्रश्न असतात त्याला थोडासा वेळ जाऊ शकते. मानसशास्त्रामध्ये तुम्हाला इथे 25 मिनिटापर्यंत त्याला कम्प्लीटच करायचं आहे. मग आता इथे 1 तास 30 मिनिटं ज्यांना जास्त वाटत असतील त्यांनी इथे, तुम्हाला जर वेळ लागत असेल तर इथे तुम्ही वेळ वाढवून घेऊ शकता, पण एकदा दोनदा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि ज्यांचा सामाजिक शास्त्र हा विषय आहे त्यांना बघा इथे 60 प्रश्न आहेत मित्रांनो. 60 प्रश्नांना तुम्हाला किती वेळ राहिलेला आहे? इथे 90 मिनिटं राहिलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल सर काही सांगून राहिले 1.5 तास एका विषयाला कसं द्यायचं? इथे 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्नाला 90 मिनिटं जास्त झाले नाही आहेत. गणिताचे प्रश्न असतात 1 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटातही कधी कधी गणित चालते तुमचं. ठीक आहे ना. म्हणून मग जास्त लांबवत नाही न्यायचंय त्यांना. जर वेळच खात असेल तर त्याला सर्कल करा, स्किप करा आणि शेवटी घ्या. असं करत तुम्हाला समोर जायचंय. सामाजिक शास्त्राला मात्र या ठिकाणी तुम्ही 60 प्रश्नांना जास्तीत जास्त 1 तास पुरेसा आहे. कारण 1 तास म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. वाचून सोडवणे आहे, त्याच्यावर कोणती प्रोसेसिंग तुम्हाला करायची नाही, विचार करायचं काम नाहीये. अगदी व्यवस्थितपणे तुम्ही वेळ देऊ शकता. म्हणजे सामाजिक शास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथे 1 तास ठेवला, थोडासा जास्तही दिला, तुमच्याकडे 90 मिनिटं होते. तुम्ही या 60ला 70 मिनिटांमध्ये 10 मिनिट जरी वाढवले तरी चालते. तुम्हाला हे 5-5 मिनिट इथे ऍड करता येतात. म्हणजे मराठीला 25 है ना, असं करून करायचंय. पेपर सोडवत असताना घड्याळ पाहून तुम्हाला सोडवायचं आहे. आणि म्हणजे काय होते की तुम्हाला जो पुढचा विभाग आहे त्याचा वेळ तुम्ही खाल्ल्या जाणार नाहीये, आणि त्याला शेवटी जर वेळ उरला तर तुम्हाला व्यवस्थितपणे अवघड विषय शेवटी ठेवायचे आहेत. गणित विज्ञान शेवटी ठेवायचं आहे. याच्यामध्ये पण पहिले भाषा 1, भाषा 2 दुसऱ्या नंबरला, 3ऱ्या नंबरला तुम्ही मानसशास्त्र घ्यायचं आहे, आणि 4थ्या नंबरला तुम्हाला सामाजिक शास्त्र असेल सामाजिक शास्त्र. ज्याचं गणित विज्ञान आहे त्याने गणित विज्ञान शेवटी घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही या सिक्वेन्सनं पेपर सोडवला ना तर अगदी सहजपणे तुम्ही ही शिक्षक पात्रता परीक्षा त्याचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकता. OMR सिस्टीम आहे, त्यामुळे उत्तर डार्क करत असताना त्याची विशिष्ट पद्धतीने काळजी घ्यायची आहे. OMR कसं हँडल करायचं आणि OMR वर उत्तरे डार्क करत असताना कोणती काळजी घ्यायची या संदर्भात आपण नवीन व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ हा याच घटकापुरता होता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीच्या संदर्भातील संपूर्ण तयारी इथेच मिळणार आहे, अगदी निशुल्कपणे, आणि तेही अनुभवपूर्ण मार्गदर्शन. तर अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलशी जोडलेले राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप शुभेच्छा. आणि होय, आत्मविश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, होय मी यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणारच. आणि 100% यावेळेस तुम्ही निश्चितच शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणारच आहात. माझ्याकडून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.